आज आपल्याला कोणती क्रिया करायची आहे? आपल्याला काय करायचं आहे? खेळामधून इंग्रजीमध्ये सहाय्यक क्रियापदाचा वापर कसा करायचा आहे याबद्दल आपण शिकणार आहोत. आधी नाउन म्हणजे नाम, म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा गावाला एक विशिष्ट नाव दिलं जाते, त्याला मराठीमध्ये नाम म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला नाउन म्हटलं जातं. दुसरा प्रोनाउन. नामाच्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट शब्दाचा वापर केला जातो तर त्याला प्रोनाउन म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये प्रोनाउन कोणते? आय, ही, आय, ही, शी, दे, वी. हे काय? यू आणि यू. हे काय आहे? प्रोनाउन आहे. नामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी नामाच्या ठिकाणी एखाद्या शब्दाचा वापर केला जातो त्याला प्रोनाउन असं म्हटलं जातं. नाम किंवा प्रोनाउन नंतर कशाचा वापर केला जातो? सहाय्यक क्रियापदाचा वापर केला जातो. इंग्रजीमध्ये सहाय्यक क्रियापदाचा वापर केला जातो. जर आपण वर्तमान काळ बघितलं तर वर्तमान काळामध्ये कोणत्या सहाय्यक क्रियापदाचा वापर केला जातो? एम, एम, आयस, इज, आर, वापर केला जातो. एक आहे एम, एम म्हणजे आहे, इज आहे, आर सुद्धा आहे. साध्या वर्तमान काळ. ठीक आहे, साध्या वर्तमान काळामध्ये एम, इज, आर. आणि भूतकाळामध्ये म्हणजे साध्या भूतकाळामध्ये जर वाक्य बनवायचं असेल, आपण भविष्यकाळाबद्दल शिकणार नाही. साध्या भूतकाळामध्ये जर कोणतं क्रियापद वापरत असेल ते क्रियापद आहे वॉज आणि वर. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं आय एक प्रोनाउन आहे. वर्तमान काळामध्ये आयचा खरा मित्र कोण असेल? एम असेल. आय सोबत दुसरा कोणताही वर्तमान काळामध्ये क्रियापद येत नाही. आय सोबत नेहमी एमएफ येत असतो. आणि भूतकाळामध्ये आय सोबत नेहमी काय येतं? वॉज येतं. WAS. भूतकाळामध्ये काय येतं? वॉज येतं. आणि वर्तमान काळामध्ये आय सोबत नेहमी काय येतं? आय एम. तर आयचा खरा मित्र कोण? आयचा खरा मित्र एम. समजा कर्ता म्हणजे करणारा व्यक्ती हा एकवचनी असेल, करणारा व्यक्ती हा एकवचनी असेल तर नाउन किंवा प्रोनाउन नंतर वर्तमान काळामध्ये कोणतं क्रियापद वापरायचं? इज. हे काय सांगितलं? कर्ता म्हणजे करणारा व्यक्ती म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन हा एकवचनी असेल म्हणजे एकटाच असेल, म्हणजे ही, शी, ही किंवा शी. वर्तमान काळामध्ये हे प्रोनाउन आहे. हे काय? ही किंवा शी हे एकवचन आहे. हे काय? एकवचन. तर सहाय्यक क्रियापद सुद्धा कसं वापरायचं? आपल्याला सहाय्यक क्रियापद सुद्धा एकवचनच वापरायचं आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये एकवचनी क्रियापद कोणता? सहाय्यक क्रियापद कोणता आहे? इज. मला कोण सूट होईल? माझा मित्र कोणता योग्य राहील? एम राहील. कारण इज पण माझा मित्र होऊ शकत नाही, आर तर होऊच शकत नाही. आर हा अनेक वचनी, मी एक वचनी. आय काय म्हणतो? मी एक वचनी, मला एक वचनीच पाहिजे आणि माझाच मित्र पाहिजे, मला दुसरे मित्र पाहिजे नाही. मग तो उडी मारेन लगेच एम वर, त्याच्या मित्राशी गट्टी करेल. तसंच इकडे उई काय म्हणतो? उई म्हणतो मी आहे अनेक वचनी. हे लक्ष द्या, इकडे उई म्हणतो मी आहे अनेक वचनी, मला अनेक वचनी मित्र पाहिजे. बरोबर, मला अनेक वचनी मित्र पाहिजे. आता याच्यामधला अनेक वचनी मित्र कोणते? इज नाही, इज एक वचनी झाला, आर अनेक वचनी झाला आणि एम त्याचा तर काही संबंध नाही. तो फक्त म्हणतो मी आय सोबत मैत्री करेल, माझा आणि दुसऱ्या कोणाचाही संबंध नाही, मला फक्त आयच मित्र पाहिजे. पण उई काय म्हणतो? मला तिघांपैकी कोणता निवडू? त्याला प्रश्न पडतो. तो काय म्हणेल? आणि इकडे आर पण आहे, पण एम आणि इज हे एक वचनी आहेत.
मला माझाच मित्र निवडायचा तो म्हणजे आर. आलं लक्षात सगळ्यांच्या? असे यू पण आहे परंतु यू ला इथं हा कशाचा मित्र शोधणार आहे तो? सिद्धी पेडणेकर. हा कशाचा मित्र शोधणार आहे? वहीचा मित्र शोधणार आहे. शोधा. हा तिने मित्र शोधला आर. बरोबर की चूक? वर्तमान काळामध्ये वही सोबत काय राहील? वही सोबत नेहमी वर्तमान काळामध्ये आर. चला. हा आता तू कशाचा मित्र शोधणार आहे? शोधा. हा तिने मित्र शोधला. आयचा मित्र शोधला एम. बरोबर की चूक? वर्तमान काळामध्ये आय सोबत काय राहील? एम. चला आता. हा आता तुम्ही कशाचा मित्र शोधणार आहे? मनोज. शोधा. तिने मित्र शोधला इज. बरोबर की चूक? म्हणजे एखादी करता नाव असेल, ऐकत चला, एखादी करता नाव असेल तर त्या नावासोबत वर्तमान काळामध्ये कोणतं क्रियापद वापरायचं? कोणतं? इज. कोणतं? इज. हा आता तुम्ही कशाचा मित्र शोधणार आहे? दे. शोधा पाहू. हा तिने मित्र शोधला वेअर. बरोबर की चूक? भूतकाळामध्ये दे सोबत नेहमी काय राहणार? वेअर. हा चला. हा तू कशाचा मित्र शोधणार आहे? हे. शोधा पाहू. हा तिने मित्र शोधला इज. बरोबर की चूक? वर्तमान काळामध्ये ही सोबत काय राहील? काय राहील वर्तमान काळामध्ये ही सोबत? हा चला. हा आता कशाचा मित्र शोधणार आहे? कशाचा? हा शोधा पाहू. शीचा मित्र. तिने शोधला इज. बरोबर की चूक? वर्तमान काळामध्ये शी सोबत क्रियापद कोणतं राहील? इज. आता तू कशाचा मित्र शोधणार आहे? यूचा. शोधा पाहू. तिने शोधला मित्र आर. बरोबर की चूक? वर्तमान काळामध्ये यू सोबत नेहमी काय राहील? हा चल. कशाचा मित्र शोधणार आहे तू? कशाचा मित्र शोधणार आहे? हा चल. वीचा मित्र शोध. काय? तिने मित्र शोधला आर. बरोबर की चूक? आता सांग तू कशाचा मित्र शोधणार आहे? हा शोधा. हा आयचा मित्र तू शोधला तिने एम. बरोबर की चूक? वर्तमान काळामध्ये आय सोबत काय येईल? एम. हा शोध बरं मनोजचा मित्र. तिने शोधला मनोजचा मित्र इज. बरोबर की चूक? समजा एखादी व्यक्ती असेल तर व्यक्तीसोबत क्रियापद कोणतं वापरायचं वर्तमान काळामध्ये? इज. एकच व्यक्ती असेल तर. हा आता तू कशाचा मित्र शोधणार आहे? कशाचा मित्र शोधणार आहे? शोधा बरं. तिने देचा मित्र शोधला वेअर. बरोबर की चूक? भूतकाळामध्ये देचा मित्र कोण असतो? भूतकाळामध्ये देचा मित्र वेअर असतो. आता तू कशाचा मित्र शोधणार आहे? कशाचा मित्र शोधणार आहे तू? कशाचा मित्र शोधणार आहे? शोधा बरं. हिचा मित्र. हा तिने शोधला मित्र इज. बरोबर की चूक? हा आता तू कशाचा मित्र शोधणार आहे? कशाचा मित्र शोधणार आहे? शोधा बरं. हा तिने शोधला मित्र शीचा मित्र इज. बरोबर की चूक? शी सोबत काय राहील? इज. हा आता तू कशाचा मित्र शोधणार आहे? कशाचा मित्र शोधणार आहे? यूचा. शोधा भाऊ. तिने शोधला मित्र आर. बरोबर की चूक? यू सोबत काय राहील? काय राहील? वर्तमान काळामध्ये यू सोबत आर. आता त्याला काय करायचं आहे? वहीचा मित्र शोधायचा आहे. शोध वहीचा मित्र. बरोबर की चूक? वही सोबत काय येते? आर. आता त्याला आयचा मित्र शोधायचा आहे. बरोबर की चूक? त्याने कोणता मित्र शोधला? आयचा. आय एम. हा आता त्याला मित्र शोधायचा आहे मनोजचा. कशाचा मित्र शोधायचा आहे? त्याने मित्र शोधला इज. बरोबर की चूक?
मनोज सोबत काय येईल म्हणजे कोणतंही नाव दिलं ए थांब रे कोणतंही नाव दिलं तर नाव दिल्यानंतर त्यांच्या समोर कोणतं क्रियापद राहील वर्तमान काळामध्ये क्रियापद हे इज राहील चला त्याला मित्र शोधायचा यूचा बरोबर की चूक यू सोबत काय राहील यू सोबत काय राहील हा चला वी झाला हा ही ही त्यांनी शोधला मित्र इज बरोबर की चूक वर्तमान काळामध्ये ही सोबत काय राहील वर्तमान काळामध्ये ही सोबत काय राहील काय राहील इज चल देव हा त्यांनी शोधला मित्र वर देचा मित्र शोधला वेअर बरोबर की चूक भूतकाळामध्ये दे सोबत नेहमी काय राहील भूतकाळामध्ये दे सोबत नेहमी काय राहील वेअर आता त्याला शोधायचा मित्र शीचा हा शी आर बरोबर की चूक काय पाहिजे होतं शी सोबत काय पाहिजे होतं एक चल दुसरे वीसचा मित्र शोधणार आहे कोणत्या काळामध्ये शोध पाहू काय शोधलं त्याने बरोबर आहे की चूक आहे त्या प्रोनाउनचा मित्र शोधणार आहे कोणत्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये शोध पाहू काय शोधलं त्याने बरोबर आहे की चूक आहे आता तू काय करणार आहे कोणत्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये शोध काय शोधला त्याने बरोबर आहे की चूक कशाचा मित्र शोधणार आहे कोणत्या काळामध्ये भूतकाळामध्ये शोध पाहू शोधला काय काय शोधला त्याने बरोबर आहे की चूक आहे कशाचा मित्र शोधणार आहे तू हेचा मित्र शोधणार आहे कोणत्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये शोध पाहू काय शोधला त्याने बरोबर आहे की चूक बरोबर हा नंतर कशाचा मित्र शोधणार आहे कोणत्या काळामध्ये शोध पाहू काय शोधला त्याने बरोबर आहे की चूक आता कशाचा मित्र शोधणार आहे कशा कोणत्या काळामध्ये शोध पाहू काय शोधला त्याने बरोबर आहे की चूक